सांगली जिल्ह्यात श्री गजानन महाराज प्रकट दिन धार्मिक वातावरणात साजरा। गजानन महाराज उपासना केंद्राकडून उपासना पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, दिंडी, विविध उपक्रम संपन्न। सांगली जिल्ह्यात श्री गजानन महाराज प्रकट दिन धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्ताने गजानन महाराज उपासना केंद्राकडून उपासना पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, दिंडी असे विविध धार्मिक उपक्रम संपन्न झाले आणि प्रतिवर्षी चिंतामण हाऊसिंग सोसायटीमधील अनिल बाळू सावंत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ उज्ज्वला अनिल सावंत यांच्या घरी वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात आणि मागील वर्षापासून गजानन महाराज प्रकट दिना दिवशी भव्य शोभायात्रेचं नियोजन करत असून चित्ररथ, ढोल, वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये गजानन महाराज, राम, लक्ष्मण, सीता, लवकुश, विठ्ठल, रुक्मिणी, राधाकृष्ण, संत बाळूमामा अशा व्यक्तिरेखा जिवंत देखावा सादर केला जातो। भविष्यात भक्तगणांच्या इच्छेनुसार भव्य दिव्यश्री संत गजानन महाराजांचे मंदिर उभारण्याचा संकल्प केला असून लोकवर्गणीतून उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे राजेंद्र साळुंखे यांनी सांगितलं आहे। मी उज्ज्वला अनिल सावंत। गेली 17-18 वर्ष झालं आपल्यात प्रकट दिनाचा कार्यक्रम आणि शिवाय महिन्याला उपासना गजानन महाराजांची चालू आहे। त्याच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्यातून हा उत्सव मोठा व्हायला लागलेला आहे। गेल्या वर्षीपासून शोभायात्रेचं आयोजन चांगलं झालेलं आहे। गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी छान झाले आहे। पुढच्या वर्षीपर्यंत गजानन महाराजांचे मंदिर यांच्या सहकार्यातून सर्वांच्या इच्छेनुसार मंदिराची मागणी करत आहोत आम्ही। मग त्या मागणीला सर्वांनी मान्यता दिलेली आहे। मी राजकुमार साळुंखे, चिंतामण हाऊसिंग सोसायटी नूतन चेअरमन। या ठिकाणी अनिल सावंत दरवर्षी सालाबादप्रमाणे गजानन महाराज प्रकट दिन 147वा दरवर्षीप्रमाणे करतात। आम्ही इथं चिंतामण हाऊसिंग सोसायटीमधील काही संचालक, सभासद आणि गजानन महाराजांचे भक्त असे मिळून सर्वजणांनी शोभायात्रेचं सकाळी नियोजन केलं होतं आणि त्यानुसारच आम्ही दिंडी, शोभायात्रा, महाप्रसाद आणि शोभायात्रेचं शोभायात्रेचं सुरुवात जी आहे चिंतामण हाऊसिंग सोसायटीमधून जिल्हा परिषद सोसायटी म्हाडा कॉलनी इथून गणेश मंदिर, गणेशनगरमधून इथं चिंतामण हाऊसिंग सोसायटीमध्ये संपन्न केलेलं आहे। तसंच त्या पद्धतीनं बऱ्याच गजानन महाराजांचे भक्त आहेत, त्यांची खूप इच्छा आहे की इथं चिंतामण हाऊसिंग सोसायटीमध्ये गजानन महाराजांचं मंदिर व्हावं। त्या पद्धतीनं आम्ही सोसायटीमधील सर्व सदस्य लोक मंदिरासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्या पंचक्रोशीतील सर्व लोकांच्याकडून लोकनिधीतून आम्ही इथं गजानन महाराजांचं मंदिराचं प्लॅन करत आहोत। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली।